श्री स्वामी समर्थ। समय बड़ा निर्मोही होता है, जो ना किसी के जीत पर रुकता है और ना ही किसी के हार पर ठहरता है। आज जो अपने लगते हैं, कल वो परिस्थितियों के साथ बदल भी सकते हैं। इसलिए जीवन को लोगों के भरोसे मत रखो, उसे अपने साहस से जियो। यह सीख अपने जीवन में बहुत ही महत्त्वपूर्ण है। तर आमच्या गावातल्या महादेव मंदिरात होणाऱ्या शिवमहापुराण कथेचा आजचा दुसरा दिवस आहे। तर त्यात आज असं सांगणार आहे की आपल्या घरामध्ये कोणकोणते प्रमुख 5 देवता असावेत। तर याची मी थोडीशी क्लिप शूट केलेली आहे, ती जर बघायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे की आपण नेमके आपल्या देवाऱ्यामध्ये कोणते देव ठेवले पाहिजे। आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। त्यांना त्या ठिकाणी देव पंचैतर म्हणतात। या 5 मुख्य देवतांचं आपण पूजन केले पाहिजे। त्यापैकी सगळ्यात पहिली आहे गणपती बाप्पा। आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असावी, गणपतीची मूर्ती। त्याच्यानंतर दुसरं सांगितलं भगवान शंकर, भगवान शिव त्या ठिकाणी प्रत्येकाच्या देवारात असावे, पण मूर्ती नसावी। काय पाहिजे? शिवलिंग असावी। शिवलिंगही त्या ठिकाणी आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी। जो आपल्या हाताचा अंगठा आहे त्याच्यासारखी ती लिंग असावं आणि खाली पितळाची शिवलिंग पिंड असावी। जी लिंग आहे शिवलिंग ती त्या ठिकाणी नर्मदेश्वर आणावा। शक्यतोवर काय नर्मदेश्वर आणावं, कारण नर्मदेश्वराची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही। नर्मदेच्या पात्रात जर त्या ठिकाणी गेलं तर कंकर कंकर में शंकर आहे। प्रत्येक दगडात भगवान शंकर वास करतात। म्हणून त्या ठिकाणी आपल्या गंध अक्षता भस्म व्हावं अशी पूजा नित्यनेमाने आपण त्या ठिकाणी घरात करायची। तिसरी देवता सांगितली श्रीहरी विष्णू। विष्णू आता आपण महाराष्ट्रात राहतो। महाराष्ट्रात विष्णूचं सगळ्यात मेन दैवत कोणतं माहितीये का? विष्णूचं मेन दैवत पंढरपूरला जाते का? जात्या? पांडुरंग कोण आहे? कोण आहे पांडुरंग? श्रीकृष्णाचा अवतार आहे। स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पंढरपूरला आलेले आहेत, रुक्मिणीला शोधत शोधत, नाही का? रुक्मिणीचं निमित्त केलं, खास करून त्याला भक्ताला भेटायला यायचं होतं, पुंडलिकाला। पुंडलिकाची भेट घेण्याकरता पांडुरंग त्या ठिकाणी होऊन आलेला आहे। तो विष्णूचा अवतार आहे। आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून त्या ठिकाणी आपण पांडुरंगाची मूर्ती देवाऱ्यामध्ये स्थापन करावी। जर नसेल तर अजून एक सोपं असतं बघा, प्रत्येकाकडे असेल कदाचित, लड्डू गोपाल माहितीये का? नाही माहिती। लंगडा देव माहितीये? तो माहितीये सगळ्यांना। लंगडा देव रंगनाथ, हा तो लड्डू गोपाल आहे। वृंदावनात त्याला लड्डू गोपाल म्हणतात, फार शोभा असते त्याची। तो भगवान श्रीकृष्ण आहे। तिसरी देवता आपण त्या ठिकाणी विष्णूची स्थापन करायला सांगितली, त्यापैकी कोणतीही हो, किंवा प्रभू रामचंद्रजींची मूर्ती असेल, प्रभू रामचंद्रजी असो, श्रीकृष्ण असो, किंवा पंढरपूरचा पांडुरंग असो, ही विष्णूची मूर्ती म्हणून तिसरी देवता असतो। त्या ठिकाणी सांगितले सूर्यनारायण। आहे का तुमच्या गावाला सूर्य? येतो ना रोज? हा, मग त्या सूर्याची सुद्धा पूजा करायला सांगितली। सूर्यनारायण ही चौथी देवता आहे। प्रत्येक पूजा कधीपासून? मागच्या वर्षापासून। बर, सूर्यनारायणाला बघा, प्रत्येक महिला असो पुरुष असो सकाळी त्या ठिकाणी सांगितलं स्नान करावं, देवपूजा करावी, तुळशीला 1 लोटा पाणी घालावं आणि दुसरा 1 तांब्या भरून घ्यायचा, त्याच्यात अक्षता टाकायचे, कुंकू हळद टाकायचं, अष्टगंध टाकून फूल टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि जाऊन त्या ठिकाणी सूर्याला अर्घ्य द्यायचंय। कसं द्यायचं? 2 वेळेला खाली थोडंसं पाणी सोडून द्यायचं, पण पाणी खाली पडत असताना त्याचे शिंतोडे आपल्यावरती उडता कामा नये। उभं राहताना सुद्धा असंच उभं राहायचंय। तो ओट्यावर उभा आहे, तांब्यातून पाणी पडतं, त्याच्या काठाजवळ जे पाणी असं पातळ पातळ होतं त्याच्यातून आपण सूर्य पाहायचा।
कळतंय तुम्हाला? त्याच्यातून आपण आणि आता पाचवी देवता सांगितली. पाचवी देवता आहे जगदंबा, आदिशक्ती, ती पार्वती किंवा आपली आपली कुलदेवी. प्रत्येक कुळाची देवी असते. आपली आपली कुलदेवी त्या ठिकाणी आपल्या देवाऱ्यात असावी. एवढी देव पंचायतन जर तुमच्या देवाऱ्यात असली तर मला नाही वाटत कशाचं कमी पडन तुम्हाला आणि तुमच्या घरी दुःख येईल. ठिकाणी ही देव पंचायतन आपल्या देवाऱ्यात ठेवा, बाकीचे करण्याची गरज नाही.